श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. लक्ष्मी ही सुख समृद्धी ऐश्वर्य सौंदर्य शांती सत्य यांची देवी आहे. लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी मानली जाते. लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते ती जिथे स्वच्छता शोभा आहे. ज्या घरात ग्रहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते. ज्या घरात दिवे लावले जातात, ज्या घरात तिचे मनोभावे पूजन केले जाते, अशा घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. तिला त्या घरात मध्ये राहायला आवडते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने मनोभावे पूजा करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते. आणि अशी पण काही कामे आहेत जी की या दिवशी आपल्याला करायची नसतात, तर तुम्ही याचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहील. लक्ष्मीचा अखंड वास राहील आपल्या घरामध्ये. लक्ष्मी सुद्धा प्रसन्न व्हावे, तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा. आपल्याला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचे पालन करा. नक्कीच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. त्याचबरोबर या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी, कारण असे काही रंग आहेत की जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि या दिवशी जर आपण ते रंग परिधान केले तर लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होते. पण काही रंग या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहेत. तर त्या कोणत्या रंगाची महिलांनी साडी परिधान करावी? शक्यतो लाल रंगाची साडी अवश्य परिधान करावी, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय नवीन जीवनाचे प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा शुभ मानला जातो. पूजेमध्ये सुद्धा शक्यतो लाल रंगाचा वापर केला जातो, मग ते देव खाली असो किंवा नसो किंवा देवीच्या डोक्यावरती चुनरी असो. या प्रकारे लाल रंगाचे महत्त्व खूप आहे. पण जर तुम्हाला लाल रंग परिधान करणं शक्य नसेल तर तुम्ही केशरी पिवळा हिरवा या रंगाचे कपडे पण परिधान करू शकता. प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. लाल रंगाबरोबरच केशरी रंग सुदाम आणि सूर्यास्ताचा रंग आहे. तसेच केशरी रंग हे अग्नी आणि शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. लक्ष्मी म्हणजे सोने पैसा धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्य हे सर्व लक्ष्मी मानलं जातं आणि यापैकी आपल्याला कशाची कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमवण्यासाठी दिवस रात्र झटत असतो. ती स्थिर राहावी यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो. पण त्याचबरोबर आपण जर काही नियम पाहिले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील. आता दिवाळी चालू आहे तर अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजनाचा दिवस सर्वात मोठा दिवस असतो. लक्ष्मी पूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय आहे. या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपापल्या ऐपतीनुसार इच्छेनुसार मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी प्रत्येक लक्ष्मीचे स्वागत करतो. अंगणात रांगोळी दारात पंत्या आकाशकंदील लाईट तोरण हे सर्व करून लक्ष्मीचे स्वागत केले जाते. हे तर सर्वजण करतात, पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसामध्ये सर्वात आधी आपण आपलं घर स्वच्छ असणे गरजेचे आहे. लक्ष्मी पूजनाच्या आधी आपल्याला घरामध्ये जी काही धूळ जाळं जळमट कचरा असेल तर तो आधी आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे. त्यानंतरच आपण लक्ष्मी पूजन करायचं आहे. कारण धूळ कचरा जाळं जळमट म्हटलं तुटक्या वस्तू यांना अलक्ष्मी समजलं जातं आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तसेच घरामध्ये गोमूत्र शिंपडायचा आहे. त्यामुळे आपल्याला घर पवित्र आणि शुद्ध होतं आणि मगच आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणि अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते. जिथे चारित्र्यवाहन कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठा देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंत स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मी सदैव वास्तव्य करते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण ही सेवा करू शकतो. ही सेवा म्हणजेच अतिशय साधी आणि सोपी 7 कवड्यांची सेवा आहे. तर ती आता आपण पाहणार आहोत. ही कवड्याची सेवा आपल्याला माहीत आहे की लक्ष्मी म्हणजे कवडीच खूप जास्त महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवड्याचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने वाईट शक्ती वाईट बाधा या आपल्याकडे येऊ नये यासाठी देखील आपण कवड्यांचा वापर करतो. आपण बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण तुळजापूरला वगैरे जातो तेव्हा
बायका कवड्या परिधान केलेल्या असतात. बायकांनी किंवा पुरुषांनी आपल्या घरालाही बाहेरची बाधा होऊ नये किंवा कोणाची वाईट दृष्टी पडू नये म्हणून आपण घरात कवड्या वापरत असतो. म्हणजे घरात कवड्याचे तोरण, घराच्या बाहेर आपण कवड्यांचं तोरण लावत असतो. तर आपल्याला माहीत आहे कवडी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. नजरदोष असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. कवडी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही अतिशय प्रभावी सेवा आहे. मग ही जी सेवा आहे ना किंवा तुम्हाला सांगणार आहे ना ती तुम्ही तुमच्या देवघरात ठेवले तरी हरकत नाही. तुमचा बिझनेस आहे, बुटीक आहे, क्लिनिक आहे, कोणता पण तुमचा बिझनेस आहे त्यांच्यात तुम्ही या सेवा करून म्हणजे मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा करून तिची पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवली तरी अतिउत्तम. तुम्हाला जर तुमच्या जिथे बिझनेस आहे लॉकरमध्ये ठेवली हरकत नाही. ही सेवा करून बघा, याचा नक्कीच फायदा होईल. तर ही सेवा कशी करायची ते आत्ता आपण बघूया. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिवळ्या कवड्या आपल्याला 7 घ्यायच्या आहेत. तुम्हाला पिवळ्या कवड्या कोणत्याही धार्मिक दुकानात मिळतील जिथे आपल्याला अगरबत्ती, धूप, कापूर वगैरे मिळते, म्हणजे देवाचे सगळे सामान मिळते. त्या दुकानात तुम्हाला कवड्या मिळून जातील. पिवळी कवडी घ्यायची आहे. तुम्हाला पिवळी कवडी भेटली तर अतिशय उत्तम, नाही भेटली तर काय करायचं तुम्हाला सांगते. हळद घ्यायची, हळद पाणी टाकायचं, घरात असेल केशर त्यात केशर टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि या 7 कवड्या त्याला लावायच्या. म्हणजे त्या कवड्यांना हळद मिश्रित केशर पाणी लावायचं, त्यामुळे त्या पांढऱ्या कवड्यांचं पिवळा होतील. तुम्हाला जर पिवळ्या कवड्या भेटल्या तर अतिउत्तम, नाही भेटले तर पांढऱ्या घ्या आणि त्या पांढऱ्या कवड्याला तुम्ही थोडं पिवळं कलर द्या. आता हे सगळं झाल्यानंतर त्या कवड्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत. ही सेवा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच कवड्याची सेवा करायची आहे. कवड्या तुम्ही धनतेरसाच्या दिवशी आणल्या तरी चालेल, हरकत नाही, तुम्ही तेव्हा आणू शकता. पण तुम्हाला पूजा ही तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच करायची आहे. जिथे जिथे या सगळ्या सेवा होतात तिथे तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. तिचा त्या लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. म्हणून मग आपल्याला ही सेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. 7 कवड्या उजव्या हातात तुम्हाला या 7 कवड्या घ्यायच्या आहेत. तर 7 कवड्या हातात घेऊन काय म्हणायचं आहे तुम्हाला मी सांगते. पहिले तर तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचे आहे. ज्या महिलांना किंवा ही सेवा घरातल्या कुलस्त्रीनेच करा असं मला तरी वाटतं की घरातल्या कुलस्त्रीने सेवा करायची असते तर सुरुवातीला 16 वेळा श्रीसूक्त म्हणा. 16 वेळा नाही शक्य, कारण आपल्याला दिवाळीला पण बऱ्याच सेवा करायच्या आहेत. तर तुम्ही दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सेवा सकाळी पण करू शकता, पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली तर अतिशय उत्तम होऊन जाईल. त्या दिवशी म्हणजे तुम्ही सकाळी नका करू, तुम्ही संध्याकाळी लक्ष्मी आपल्या सगळ्यांना आरती वगैरे झाली की थोडासा वेळ काढून म्हणजे तुम्हाला करायची आहे ही सेवा. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री तुम्ही ही सेवा करा. तर श्रीसूक्त हे यूट्यूबवर मिळून जाईल. श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा, जिथे तुम्हाला मिळून जाईल. आता 16 वेळा नाही शक्य झालं तर कमीत कमी एकदा तरी तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचे आहे फलश्रुती सहित. श्रीसूक्त हे 15 वेळेस म्हणायचं आहे आणि 16 वेळेस फलश्रुती सूक्त म्हणा, म्हणजे फलश्रुती फक्त एकदाच म्हणावी. त्याचप्रमाणे 1 वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचे आहे. मैत्रिणी, या ठिकाणी पुरुष सूक्त, श्रीसूक्त कवड्या हातात धरूनच या सगळ्या सेवा करायच्या आहेत. पुरुष सूक्त हे तुम्ही यूट्यूबला, गुगलला PDF फॉर्ममध्ये तुम्हाला कुठे ना कुठे नक्की मिळेल. म्हणून ते सगळं आधीच घ्या आणि लिस्ट करा कोणत्या कोणत्या सेवा करायच्या. त्याच पद्धतीने आपल्याला 16 वेळा नवार्ण मंत्र म्हणायचा आहे. नवार्ण मंत्र मी तुम्हाला सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च. त्यानंतर त्याच पद्धतीने 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला सांगते. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्न्येच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्याच पद्धतीने 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणखी एकदा व्यवस्थित सांगते. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि त्यावेळा आपल्याला कुबेर मंत्र पण 16 वेळा म्हणायचा आहे. मी तुम्हाला आता कुबेर मंत्र म्हणून दाखवते. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही धापय स्वाहा. आत्ता हे कुबेर मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचं आहे. ही सेवा परत एकदा सांगते. 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचे आहे. 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 16 वेळे निवारण मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे.
16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळेस कुबेर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ जी तुमच्या देवावरती श्रद्धा आहे त्या देवाची म्हणायची आहे. हे सगळं केल्यानंतर तुमच्या घरात, आपल्या घरात पिवळं वस्त्र असतं, स्वच्छ असतं, जे वापरलेलं नाही आहे, पिवळं वस्त्र घ्यायचं, त्याच्यावरती कवड्याची पोटली करायची. त्या 7 कवड्या त्या छोट्याशा वस्त्रात बांधून त्याची छोटीशी पोटली बनवून घ्यायची. अगदी मोठी पण नाही, अगदी छोटी पोटली बनवून घ्यायची आणि तुम्ही जिथे देवीची मांडणी करणार आहात, जिथे आपण आपल्या लक्ष्मीपूजनाचा वापर मांडणी करणार आहोत, तर तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. आणि हे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा मांडणी उचलतो म्हणजे लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो, त्यानंतर आपल्याला ही पोटली उचलून आपल्या देवघरात ठेवायची आहे. आणि याला काय असं काही खूप करायचं नाही, आपल्या देवघरात ठेवायची. रोज धूप दीप अगरबत्ती असं सगळं देवपूजा करतो त्याच पद्धतीने यालाही करायचं आहे. आता तुम्हाला सांगते, मागच्या वेळेस घटस्थापनेच्या वेळेस ज्यांनी या सेवा केलेल्या आहेत त्यांनी ही सेवा करायची गरज नाही आणि ज्यांनी ही सेवा केलेल्या नाहीत त्यांनी लक्ष्मीपूजना दिवशी आवर्जून ही सेवा करावी. अशा पद्धतीने तुम्हाला धनतेरसाच्या दिवशी कवड्या आणायच्या आहेत आणि अशी अगदी साधी सोपी ही सेवा करायची आहे. तर यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून ही आध्यात्मिक पुराणात सांगितलेली अतिशय प्रभावी सेवा आहे. आता तुम्ही म्हणाल की या कवड्यांचं काय करायचं? बऱ्याच जणांच्या घरी एक कवड्या असतील, ती कवडी तुम्ही विसर्जन करून घ्या आणि नवीन कवडी स्थापित करा, त्याने अतिशय चांगले होईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. नवीन कवडी स्थापित केल्यानंतर वर्षभर त्या कवडीची विधिवत पूजा करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम महालक्ष्मी नमः टाईप करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. हर हर महादेव, ओम महालक्ष्मी नमः. धन्यवाद.